नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतिवन पुनर्वसन केंद्रामध्ये जिथे आपण मनोरुग्ण सांभाळतो आणि तेही निराधार, बेघर असे सगळे मेंबर आहे. तर आपल्याकडे धनंजय कुलकर्णी गेले 7 ते 8 वर्ष राहतात. धनंजय कुलकर्णी दादा म्हणजे श्रद्धाताईंचा भाऊ आणि 7 ते 8 वर्षापासून आपल्या संस्थेत राहत आहे आणि त्यांची पूर्ण जबाबदारी त्यांची बहीण श्रद्धाताई घेत आहे. आणि खरोखर खास व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की प्रत्येक भावा आणि बहिणीला या व्हिडिओतनं काही मोटिवेशन मिळावं. कारण आत्ताच्या युगामध्ये आपण बघतोय वाद विवाद प्रत्येक भावा बहिणीमध्ये आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की खरोखर आपण रक्षाबंधन किंवा भाऊबीजची वाट बघण्यापेक्षा किंवा भावाकडनं काही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्याला काय करता येईल आपल्या भावासाठी अशी विचार करणारी ही श्रद्धाताई आहे. गेले कित्येक वर्ष आपल्या संस्थेत राहत आहे. कारण एकदा मुलीचं लग्न झालं की आपण भावाची जबाबदारी झटकू असं नाही, तर त्यांनी उलट ती जबाबदारी स्वीकारली. आईवडिलांनंतर भाऊ मनोरुग्ण असल्यामुळे भावाला काय हवं आहे नको आहे इथेसुद्धा जरी संस्थेत ठेवलं तरी त्याची काळजी वेळेवर येऊन घेणं, त्याची औषधं गोळ्या सगळ्या गोष्टी देणं. तर अशा प्रकारे त्यांचं भाऊ आपल्या संस्थेत राहत आहे आणि आज होता त्याचा वाढदिवस. आणि दरवर्षी वाढदिवस श्रद्धाताई खूप छान करतात आणि नुसतंच स्वतःच्या भावाचा विचार न करता तिथे असणाऱ्या प्रत्येक भावाचा विचारसुद्धा आज श्रद्धाताईंनी केला. कारण आपल्या संस्थेमध्ये जेवढ्या आहेत मेंबर सगळ्यांसाठी गुलाबजामुन, वेफर्स, वाटी केक आणि प्रत्येकाला एक एक टॉवेल अशी आज त्यांनी आपल्या संस्थेला एक छोटीशी मदत केली. त्यामुळे नुसतंच भावापुरता विचार न करता इथे असलेल्या सगळ्या भावांचा विचार आज श्रद्धाताई कुलकर्णी यांनी केला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मुली, त्यांची नातवंडं, एवढी सगळी मोठी फॅमिली तिथे आली होती. आणि छान वाटलं की अगदी एकोप्याने आनंदाने हे सेलिब्रेशन्स करतायत आणि सगळ्यांनी छान धनंजय दादाच्या वाढदिवसाचा आनंद घेतला. आणि धनंजय मी एक छोटीशी कविता केली, त्याच्यानंतर श्रद्धा त्यांच्या डोळ्यात खरोखर पाणी आलं. आणि जरी आज ते थोडे डिसेबल जरी असले पण भावना आहेत त्यांना आणि त्या भावना व्यक्त झाल्या आणि ते सुद्धा रडायला लागले की आज या जगामध्ये बहिणीशिवाय दुसरं कोणीच नाही, आपला हक्काचा माणूस. आणि तरीही बहीण आज वेळेवर येणं, काळजी घेणं, बघणं, मलाही याच्यामध्ये आनंद आहे की प्रत्येक बहीण ही अशीच असावी. आपण आपल्याकडनं भावाकडनं बऱ्याच वेळा गिफ्टची अपेक्षा ठेवतो, पण आज श्रद्धाताई त्यालाच गिफ्ट देत आहे. कारण त्याचा सांभाळ हेच खूप मोठं गिफ्ट आहे त्याच्या आयुष्यातलं. आणि धनंजय दादा हे निरागस असे शांत आहेत स्वभावाचे, पण आपल्यालाही कुठेतरी इमोशनल होऊन डोळ्यातनं पाणी येतं. कारण असं अतूट नातं बऱ्याच वेळा बघायला मिळत नाही. कारण आज जर अशा बहिणी असत्या तर इथे असणारा प्रत्येक भाऊ निराधार नसता आपल्या संस्थेमध्ये आणि प्रत्येक बहिणीने जर अशी काळजी घेतली असती तर तो बेवारस म्हणून ओळखला नसता गेला.